तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर दुसऱ्या कोणाचं नाव आलंय का? किंवा कधी असं झालंय का की एखाद्या चुकीच्या फेरफार नोंदणीमुळे तुम्ही एखाद्या सरकारी योजनेपासून वंचित राहिला आहात? आजच्या भागात आपण याच विषयावर बोलणार आहोत. फेरफार नोंद म्हणजे नेमकं काय? ती चुकीची असेल तर तिला आव्हान कसं द्यायचं? आणि हे RTS अपील कलम 247 ही सगळी प्रक्रिया नक्की आहे तरी काय? आणि हो, अशीच कायदेशीर आणि उपयुक्त माहिती जर तुम्हाला अगदी मोफत हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आम्ही RTS अपील करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी गावातले एक शेतकरी आहेत शंकर भाऊ. त्यांच्या नकळत त्यांच्या जमिनीच्या फेरफार नोंदीत एक मोठी चूक झाली. त्यांच्या चुलत्याचं नाव लागलं. जेव्हा ते पीक कर्जासाठी बँकेत गेले तेव्हा त्यांना हे सगळं कळलं. ते खूप घाबरले होते, पण त्यांनी आपला महसूलशाही चॅनल पाहिला, माहिती घेतली आणि आज कायदेशीर मार्गाने त्यांची जमीन परत त्यांच्या नावावर झाली आहे. शंकर भाऊंसारखी मदत तुम्हालाही होऊ शकते. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील माहिती हवी आहे? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. हे फेरफार किंवा ज्याला इंग्रजीत म्युटेशन एंट्री म्हणतात, हे नेमकं काय प्रकरण आहे आणि सामान्य शेतकऱ्यासाठी तितकं महत्त्वाचं का असतं? हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सगळा कायदेशीर खेळ याच एका शब्दाभोवती फिरतो. सोप्या भाषेत सांगायचं तर फेरफार म्हणजे मालमत्तेच्या मालकी हक्कात जो बदल होतो त्याची सरकारी दप्तरात केलेली एक नोंद. अच्छा, म्हणजे मालकी बदलली की त्याची नोंद करायची. अगदी बरोबर. समजा तुम्ही जमीन विकत घेतली किंवा वालस हक्काने ती तुमच्या नावावर झाली किंवा कोणी बक्षीसपत्र दिलं, तर या प्रत्येक बदलाची नोंद 7/12 उतार्यावर घ्यावी लागते. यालाच फेरफार घेणं असं म्हणतात. आणि याचं महत्त्व? याचं महत्त्व प्रचंड आहे, कारण व्यवहारात हा 7/12 उताराच तुमच्या मालकीचा पहिला आणि सर्वात मोठा पुरावा मानला जातो. बँकेचं कर्ज हवं असेल, सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पीक विमा, या सगळ्याचा आधारच हा 7/12 आणि त्यातील अचूक नोंदी असतात. म्हणजे ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाहीये, तर ती थेट एखाद्याच्या आर्थिक आयुष्यावर परिणाम करते. बरोबर. आपल्या मागच्या व्हिडिओवर अहमदनगरचे सुनील शिंदे यांनी कमेंट केली आहे. ते विचारतात की माझ्या जमिनीवर माझ्या चुलत्याचं नाव लागलंय आणि मला याची कुठलीही नोटीस मिळाली नाही. आता मी काय करू? सुनील भाऊ, तुम्ही अजिबात घाबरू नका. काय आहे ना, कायद्यानुसार कोणत्याही फेरफार नोंदीच्या आधी संबंधित व्यक्तीला नोटीस देणं हे बंधनकारक आहे. बंधनकारक? हो, नोटीस न मिळणे ही एक मोठी कायदेशीर चूक आहे आणि हा तुमच्या बाजूने खूप भक्कम पुरावा आहे. अच्छा. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलंय की फेरफार नोंदीमुळे मालकी हक्क तयार किंवा नष्ट होत नाही, तो फक्त महसुली कामासाठी असतो. पण हो, व्यवहारात तो खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे आव्हान देता येतं. पण हे आव्हान द्यायचं कुठे? तलाठी कार्यालयात की थेट तहसीलमध्ये? नाही, इथेच लोकांची गडबड होते. याला RTS म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स अपील म्हणतात. RTS अपील? हो, आणि हे अपील प्रथम अपीलीय अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण SDO किंवा प्रांत अधिकारी म्हणतो, त्यांच्याकडे करावं लागतं. म्हणजे SDO कडे? अगदी बरोबर. हे अपील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 247 अंतर्गत दाखल करता येतं. कलम 247? हो, साधारणतः निकालाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत अपील करावं लागतं. पण जर तुम्हाला नोटीसच मिळाली नसेल, तर जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळेल तेव्हा तुम्ही विलंब माफीच्या अर्जासोबत कधीही अपील करू शकता. अरे वा, ही तर खूपच महत्वाची माहिती आहे, कारण जमिनीच्या नोंदी कोण रोज रोज तपासत बसतं. लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की एकदा का 7/12वर नाव लागलं की ते देव सुद्धा बदलू शकत नाही. यात कितपत तथ्य आहे? हा शुद्ध गैरसमज आहे. जसं म्हणतात ना, अडत्याशिवाय राजकारण आणि पुराव्याशिवाय कोर्टकारण नाही. बरोबर. तुमच्याकडे जर योग्य पुरावे असतील तर तुम्ही ती चुकीची नोंद 100% बदलू शकता. कायदा हा पुराव्यावर चालतो, अफवांवर नाही. बारी. मग आता आमच्या दर्शकांसाठी हे RTS अपील करण्याची सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगाल का? नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. अगदी सोपं आहे. स्टेप 1, अर्ज तयार करा. कलम 247 नुसार प्रांताधिकाऱ्याकडे एक अपिलाचा अर्ज लिहा. ठीक आहे. स्टेप 2, कारणे नमूद करा. फेरफार नोंद का चुकीची आहे, तुम्हाला नोटीस का मिळाली नाही, तुमचा हक्क कसा आहे, हे सगळं स्पष्टपणे मांडा. मुद्देसूदपणे? हो. स्टेप 3, पुरावे जोडा. तुमच्या मालकी हक्काची कागदपत्रे
म्हणजे खरेदी खत, वारस प्रमाणपत्र आणि हो, चुकीच्या नोंदीचा उतारा हे सगळं जोडा. पुराव्यांशिवाय काहीच नाही. बरोबर. स्टेप 4, विलंब माफी अर्ज जोडा. जर 60 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला असेल तर उशिराचं कारण सांगणारा एक अर्ज सोबत द्या. आणि शेवटची स्टेप 5, अर्ज दाखल करा. प्रांत कार्यालयात अर्ज दाखल करून त्याची रीतसर पोच घ्या. ही पोच खूप महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ही तर अगदी चेकलिस्टच झाली. खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्ही. पण समजा प्रांत साहेबांनी पण आपल्या विरोधात निकाल दिला, तर मग काय? तिथेच सगळं संपतं का? अजिबात नाही. हिंमत हारायची नाही. मग प्रांत अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दुसरं अपील करू शकता. अच्छा, म्हणजे अजून एक संधी आहे. एक नाही, अनेक आहेत. त्यांच्याही निर्णयाविरुद्ध अपर आयुक्त यांच्याकडे दाद मागता येते. प्रत्येक टप्प्यावर तुमच्याकडे फक्त संयुक्तिक कारणे आणि भक्कम पुरावे असणं आवश्यक आहे. म्हणजे कायद्याने न्यायासाठी अनेक दरवाजे उघडे ठेवलेत. नक्कीच. आपल्या महसूलशाही चॅनलमुळे असा फायदा झालेला एखादा खरा अनुभव सांगाल का? हो, साताऱ्यातील एका विधवा महिलेचा. पतीच्या निधनानंतर दिरानी तिची सही न घेताच सगळी जमीन परस्पर नावावर करून घेतली. अरे देवा. हो, पण आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून त्यांना कलम 247 ची माहिती मिळाली. त्यांनी हिंमत केली आणि प्रांत अधिकाऱ्याकडे अपील केलं. त्यांनी फक्त एकच मुद्दा मांडला की त्यांना नोटीस मिळाली नव्हती आणि फक्त 6 महिन्यात निकाल त्यांच्या बाजूने लागला. काय सांगताय? हो, आज त्या स्वतःच्या जमिनीच्या मालक आहेत. फक्त एका योग्य माहितीमुळे हे शक्य झालं. वा, भारी माहिती दिलीत. तर आज आपण पाहिलं की चुकीच्या फेरफार नोंदीला कलम 247 अंतर्गत RTS अपील करून कसं आव्हान देता येतं आणि त्याची सोपी प्रक्रिया काय आहे. बरोबर. सरकार कायदे आणि नियम तुमच्या हक्कांसाठीच बनवते. फक्त आपण जागरूक राहायला हवं. तुमची कागदपत्रेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहेत. घाबरू नका, लढा. खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत असं सखोल मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठीच आहे. आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण वारस नोंद आणि वाटपपत्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. कुणाचं तरी भलं होईल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.